त्या दिवशी जी सन्माननीय राजसाहेबांची मुलाखत होती ती एकंदर पूर्ण महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल होती आणि महाराष्ट्राच्या विषयावर मराठी माणसांनी एकत्र यावं या संदर्भातली होती। त्याच्यामधनं कुठलाही राजकीय अर्थ काढण्यासारखा नाही आहे। हा कोणी काय राजकीय अर्थ काढावा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। आमच्याकडनं तरी तो राजकीय प्रस्ताव नव्हता साहेबांच्या मुलाखतीतला। ठीक आहे, त्याच्यानंतर मीडियाने काय म्हटलं, एक वातावरण तयार झालं। मला असं वाटतं याचा जो निर्णय आहे ते दोन्ही पक्षाचे नेते योग्य वेळी करतील। त्याच्यामध्ये आम्ही काही बोलावं असं नाही आहे। शेवट आम्ही दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते मग शिवसैनिक असतील किंवा महाराष्ट्र सैनिक असतील हे पक्ष आदेशावर चालणारे लोक आहेत। तो आमच्याकडनं राजसाहेब आदेश देतील, त्यांच्याकडनं जो उद्धवसाहेब आदेश देतील तो ते पाळतील, आमच्याकडनं आदेश आम्ही पाळू। त्यामुळे आम्ही आदेशावर चालणारे महाराष्ट्र सैनिक आहोत। तो निर्णय राजसाहेब घेतील, त्या निर्णयाबरोबर आम्ही असू। किशोरीताई आता सुरुवात झाली असं म्हणायचं का? आजच्या या किशोरी पेडणेकरांच्या भेटीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे अशा जर भेटींमुळे युत्या होत असतात तर ह्याच्या आधी आम्ही खूप वेळा भेटलो। किशोरीताई असं म्हणतायत की या दोन भावांनी आता एकत्र आलं पाहिजे ज्या पद्धतीची परिस्थिती आहे। मला असं वाटतं राजकारण हा खूप कॉम्प्लेक्स विषय आहे। मी किंवा किशोरी आम्ही दोघांनी ठरवून काय होणार नाही आहे। शेवट हे दोन भावांनी ठरवावं लागेल आणि ते ज्यावेळेला ठरवतील त्यावेळेला गोष्टी होतील। पण संदीपजी असं वाटत नाही का पहिल्या ॲपमध्ये गाडी निघून जाईल, कुणीतरी सुरुवात करायला पाहिजे नेमकी चांगल्या स्टेशनवर जाईल? नाही, मला असं वाटतं की मी याच्या आधी आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आता जे आहे ते दोन भावांनी डिसाईड करायचं आहे आणि तेच करतील। बाकी आम्ही रक्तदान शिबिराला एकत्र किती आलो तरी शेवट वरनं ते डिसाईड व्हावं लागतं, ते खालच्या खाली डिसाईड नाही होऊ शकत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।